हॅलो नमस्कार माता आणि बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याविषयी संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर बघा, ज्या माता बहिणींना आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये 1 रुपया सुद्धा मिळाला नाहीये किंवा अगोदरचे सुद्धा 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, अशा सर्व माता बहिणींसाठी खुशखबर आहे। तर बघा, आज तारीख आहे 30 सप्टेंबर। आज तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंतची खूप मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत किती माता बहिणींना पैसे मिळालेले आहेत किंवा त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत या संदर्भात सर्व अपडेट समोर आलेले आहे। तुम्हाला तर माहितच आहे की 25 तारखेपासून सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू झालेले आहे। तर या ठिकाणी बघा, 25 तारखेला किती माता बहिणींना पैसे मिळालेले आहेत। तर बघा, जवळपास 34,34,388 माता बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहिणीच्या तिसऱ्या टप्प्याचे पैसे वितरित झाले आहेत आणि यासाठी जो निधी लागलेला आहे तो 1545.47 कोटी एवढा निधी 25 सप्टेंबरला ट्रान्झॅक्शन झालेली आहे। 25 सप्टेंबरला 34 लाख माता बहिणींना पैसे मिळालेले आहेत। त्यानंतर बघा, दुसरा दिवस होता तो म्हणजे 26 तारीख। तर 26 तारखेला किंवा 26 सप्टेंबरला किती माता बहिणींना पैसे मिळाले ते या ठिकाणी बघा। तर बघा, जवळपास 38,98,705 माता बहिणींच्या खात्यामध्ये 26 सप्टेंबरला पैसे जमा झालेले आहेत। जवळपास यासाठी जो निधी खर्च आला तो 584.8 कोटी एवढा खर्च आलेला आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा, 29 सप्टेंबरला किती माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ते बघा। तर या ठिकाणी बघा, 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत। म्हणजे काल 29 तारखेला पैसे जमा झालेले आहेत, अजूनही पैसे जमा होत आहे, त्याचा पूर्ण आकडा येत आहे। आपण हा व्हिडिओ आजच बनवतोय 29 सप्टेंबरला, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। ठीक आहे। तर आता बघा, सर्वात शेवटचा राज्याचे उपमुख्यमंत्री असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा महिला व बालविकास मंत्री आर.डी. तटकरे मॅडम असतील, या सर्वांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की 30 सप्टेंबरच्या अगोदर हे सर्व पैसे वितरित होणार आहे। म्हणजे तुमचा जो काही तिसरा हप्ता असेल, म्हणजे जुलै महिन्याचे पैसे, त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे, असे तिन्ही महिन्याचे पैसे हे या 30 सप्टेंबरच्या अगोदर, म्हणजे 30 सप्टेंबरच्या अगोदर पैसे जमा होणार होते। तर बघा, 29 तारीख आता झालेली आहे आणि आता बघा, आज तारीख आहे 30 सप्टेंबर। ठीक आहे। तर बघा, आज सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत। आज शेवटचा दिवस आहे। आज खूप जास्त प्रमाणामध्ये आतापर्यंत जेवढी ट्रान्झॅक्शन झाली नव्हती त्याच्या 4 ते 5 पट आज ट्रान्झॅक्शन होणार आहे आणि भरपूर माता बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजूनही खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे। तर ती अपडेट काय आहे, किती वाजता तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील, याच्याविषयी सुद्धा आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा करण्यात आला आहे आणि आतापर्यंत एकूण महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे एकूण किती महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा झालेत त्याबद्दलची सरकारी आकडेवारी समोर आलेली आहे। त्याबद्दल अधिक माहिती आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर बघा, जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त माता बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आणि आता जवळपास अगोदर सांगितल्याप्रमाणे जवळपास 2 कोटी माता बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे ट्रान्झॅक्शन होणार आहेत किंवा वितरित होणार आहेत। तर आता बघा, ते पैसे कधीपर्यंत वितरित होतील, आता याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट, सुरुवातीला बघा 29 सप्टेंबरला लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती समोर आली होती, पण सरकारकडून तारखेपूर्वीच बँकांना पैसे पाठवण्यात आल्याने पैसा जमा करण्याची प्रक्रिया लवकर सुरू झाली। तर बघा, अगोदर सांगण्यात आलेलं होतं की 29 सप्टेंबरला पैसे सोडतील, परंतु 25 सप्टेंबर पासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली होती। ठीक आहे। त्यानंतर बघा, दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी 34,34,388 महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले। 26 सप्टेंबरला 38,98,705 महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आणि आज दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी आतापर्यंत 34,74,116 महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत। तर आता आपण या ठिकाणी तिन्हीची कॅल्क्युलेशन करूया। सर्वात पहिल्यांदा बघा, 38 लाख 26 तारखेला जमा झाले। ठीक आहे। 25 तारखेला 34 लाख जवळपास जमा झाले, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले। ठीक आहे। त्यानंतर 29 सप्टेंबरला 34, आता या ठिकाणी आपण याची टोटल करूया। ठीक आहे। तर या ठिकाणी बघा, जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त माता बहिणींच्या 1,06,00,000 माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आतापर्यंत। ठीक आहे। तर आता बघा, लेटेस्ट अपडेट या ठिकाणी पाहूया। आता ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना पैसे कधीपर्यंत मिळतील, आता याच्याविषयी आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघणार आहोत। तर बघा, 25 तारखेला जुलै ऑगस्ट महिन्यात अर्जपात्र ठरलेल्या पण खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा करण्यात आले। त्यांची एकूण रक्कम ही 1545
47 कोटी इतकी होती. तर बघा या ठिकाणी बघा ही संपूर्ण अपडेट आहे. या ठिकाणी तुम्ही आकडेवारी पाहू शकता. जवळपास बघा 1,08,07,209 महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. या ठिकाणी स्पष्टपणे दिलेले आहे. तर बघा बँकेकडून पैसे जमा करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून उद्या सकाळपर्यंत पैसे जमा झाल्याची महिलांची एकूण आकडेवारी समोर येईल. तर बघा आज तारीख 29 तारखेला बघा 29 तारखेला जेवढे पैसे जमा झालेले आहेत त्याची अजून संपूर्ण अपडेट आलेली नव्हती. आता बघा 29 सप्टेंबरची सुद्धा अपडेट येईल आणि आजची 30 सप्टेंबरची सुद्धा अपडेट येईल की एकूण किती माता बहिणींच्या खात्यामध्ये आज आणि काल पैसे जमा झालेले आहेत. संपूर्ण माहिती येणार आहे. त्या माहिती आली की सर्वात अगोदर तुम्हाला ती आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. ठीक आहे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेटेस्ट न्यूज काय आहे ते आपण बघूया. तर बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आमच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक अपप्रचार करत आहेत. पण जर विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली तरी आमच्या सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होऊन देणार नाही. तर बघा भरपूर माता बहिणींना असं वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय किंवा 2 महिनेच फक्त चालली काय असं भरपूर जणांना वाटत होतं. परंतु तसं काही नाही. लाडकी बहीण योजना कंटिन्यू राहणार आहे असं महायुती सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही योजना 5 वर्ष चालणार आहे. दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा पाठीमागे सांगितलेलं होतं की या हप्त्यामध्ये आम्ही 1500चे 2000 रुपये सुद्धा करू, परत 2000चे 2500 रुपये सुद्धा करू आणि परत 3000 रुपये सुद्धा करू भविष्यामध्ये, असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा आता महत्वाची अपडेट या ठिकाणी आहे. सर्वात महत्वाची अपडेट या व्हिडिओची या ठिकाणी आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले आहेत. आमच्या विशेष प्रतिनिधी वार्ताहरांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी नुकतेच तर बघा त्यांनी आदिती तटकरे मॅडम यांनी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया. तर बघा आमच्या सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व भगिनींच्या बँक खात्यात लवकरच योजनेचे पैसे जमा होतील. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ज्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नव्हते त्यांच्याही खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. लवकरच पैसे जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. सर्व डेटा आता मिळणार आहे. आता बघा आज तारीख आहे 30 सप्टेंबर. तर आज ज्या माता बहिणींना 25 तारखेला पैसे मिळाले नव्हते, त्यानंतर 27, 29 या 4 दिवसामध्ये म्हणजे पाठीमागच्या 4 दिवसामध्ये ज्या माता बहिणींना पैसे मिळालेले नव्हते, ठीक आहे, तर अशा माता बहिणींसाठी गुड न्यूज आहे. त्यांना आज त्यांच्या खात्यामध्ये 100% त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता बघा आज बघा जवळपास 80 ते 80 लाख प्लस माता बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 3ऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत. त्यामुळे ज्या माता बहिणींना आतापर्यंत 3 महिन्याचे 1 रुपया सुद्धा मिळाले नसेल किंवा अगोदरचे जरी तुम्हाला 3000 रुपये मिळालेले असतील तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. जर तुम्हाला अगोदरचे 3000 रुपये मिळालेले असतील तर आजचे तुम्हाला 1500 रुपये म्हणजे या 3ऱ्या हप्त्याचे 1500 रुपये तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर बघा लाडकी बहिणींचा जो 4था हप्ता आहे तो कधी येणार त्याच्याविषयी सुद्धा आता अपडेट आलेले आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे जे पैसे असणार आहेत 1500 रुपये ते सुद्धा कधी भेटणार याच्याविषयी सुद्धा लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर बघा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधक आमच्या सरकारने सुरू केलेल्या योजनांवर टीका करत आहेत. विरोधकांकडून समाजात खोटी माहिती पसरवली जात आहे. पण अजितदादा पवारांनी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता आम्ही आमचे काम करणार आहोत अशी माहिती दिलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी. ठीक आहे. अजून त्या काय म्हणल्या ते आपण पाहूया. आणि लाडकी बहीण योजनेबाबत सांगायचं झालं तर लाडकी बहीण ही केवळ एक योजना नसून राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने आमच्या सरकारने टाकलेले एक पाऊल आहे असं आदिती तटकरे मॅडम म्हणालेले आहेत. तर बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना बंद वगैरे होणार नाहीये. दर महिन्याला तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये सरकारकडून जमा करण्यात येणार आहे. ज्या ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये क्रेडिट होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. त्यानंतर बघा दरम्यान माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. तर बघा ज्या माता बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसतील त्या माता बहिणींच्या खात्यामध्ये आज 100% पैसे जमा होतील. आता किती वाजता पैसे जमा होतील तर याचा बघा फिक्स टायमिंग काही नाहीये. पण सरासरी आम्ही एक सर्वे काढला त्यानुसार सकाळी 9 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात होते ते रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत सुद्धा पैसे जमा होतात. कारण की आमच्या घरामध्ये सुद्धा काल रात्री 10 वाजता SMS आला होता की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. 1500 रुपयाचा SMS आलेला होता 10 PM ला. ठीक आहे.
तर बघा आज सकाळी 9 वाजल्यापासून ही गोष्ट लक्षात ठेवा, सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत किंवा 11 पर्यंत तुमच्या खात्यामध्ये, सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्झॅक्शन होणार आहेत. आणि ज्या माता बहिणींना आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत तिसऱ्या टप्प्यामध्ये, तर त्या सर्व माता बहिणींचं अभिनंदन. आणि ज्यांना आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते, ज्यांना खूप जास्त वाट पाहावी लागली, तर त्या माता बहिणींचं आज स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे पैसे ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली होणार आहेत. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.